2026 गुढीला आपण कोणत्या रंगाचं वस्त्र किंवा रंगाची साडी आपण परिधान करायची आहे, त्यामुळे तुमच्या भाग्यात काय फरक पडणार याविषयीची माहिती आणि त्याचबरोबर गुढे कसे उभे करायचे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी आपण घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. गुढी केवळ एक धार्मिक विधी नसून ती समृद्धी, आरोग्य आणि विजयाचे प्रतीक आहे. यंदाच्या गुढीपाडव्यासाठी गुढीचे वस्त्र, पूजेचे विधिबद्ध सविस्तर माहिती, मुहूर्त हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर गुढीसाठी कोणत्या रंगाचे वस्त्र शुभ ठरेल? शास्त्रात गुढीसाठी विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खालीलपैकी एका रंगाची निवड करू शकता. आता कोणत्या कलरचं वस्त्र किंवा साडी आपण गुढीला घालायचे आहे? केशरी किंवा भगव्या कलरची साडी. केशरी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र रंग मानला जातो. त्यामुळं ह्या रंगाचं वस्त्र किंवा साडी आपण गुढीला नेसायची आहे. त्याग आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक आणि शुभ रंग मानला जातो. म्हणून भगवं वस्त्र किंवा भगवी कलरची साडी आपण गुढीला परिधान करायची आहे. त्यामुळं आपल्याला ऊर्जेचं प्रतीक आहे. गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक आणि शुभ रंग मानला जातो आणि आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक असल्यामुळे आपण केशरी रंगाची साडी किंवा वस्त्र आपण गुढीला परिधान करायचं आहे. पिवळा रंग आनंद आणि समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते वस्त्र किंवा साडी आपण गुढीला घालायचे आहे. लाल रंग शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. नवीन कार्याची सुरुवात करताना हा रंग अतिशय शुभ मानला जातो. म्हणून आपण लाल रंगाचं वस्त्र किंवा लाल रंगाची साडी आपण गुढीला परिधान करायची आहे. त्याचबरोबर गडद हिरवा रंग हा निसर्ग आणि चैतन्याचा रंग आहे. नवीन पालवी फुटण्याच्या काळामध्ये हिरव्या रंगाचं वस्त्र प्रगतीचं दर्शन घडवते. म्हणून आपण शक्यतो हिरव्या कलरची साडी आणि लाल कलरची साडी, पिवळ्या कलरची साडी आणि भगव्या कलरची साडी आपण गुढीला परिधान करायचे आहे. तर गुढीला शक्यतो पांढरा किंवा काळा रंग आपण वापरायचा नाही. पांढरा रंग हे शांततेचा असला तरी गुढी हे विजयाचं प्रतीक असल्याने तेजस्वी रंग अधिक श्रेयस्कर आहेत आणि काळा रंग हा आपण गुढीसाठी वापरायचा नाही. गुढी उभारण्यात विधिवत पद्धत. गुढी उभारताना सूर्योदयानंतर लगेच उभारणे सर्वोत्तम मानले जाते. यावर्षी तिथीच्या क्षयामुळे तारखेबाबत थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षयतिथी असली तरी 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार रोजी साजरा केला जाणार आहे. 18 मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिथी समाप्ती 19 मार्चच्या सकाळी होत आहे. त्यामुळे शास्त्रानुसार 19 मार्च हाच दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आलेला आहे आणि या दिवशीच आपण गुढी उभारायची आहे. गुढी उभारण्याचं महत्त्व 19 मार्च रोजी सकाळी चैत्रशुद्ध प्रतिपदेला क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतर नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 52 मिनिटांनी अमावस्याची समाप्ती होईल. त्यानंतर अर्थातच सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. अशा प्रकारे ही गुढी आपण उभा करायची आहे. त्याचबरोबर गुढी उभारण्यासाठी आपण घराच्या खिडकीजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वारापाशी आपण गुढी उभारायची आहे. जिथं जास्त सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी गुढी उभा करायची आहे आणि गुढीचं पूजन आणि नैवेद्य, गुढी उभारण्याला तिला हळद कुंकू, अक्षता, फुले व्हावीत, धूप दीप ओवाळून नमस्कार करावा. नैवेद्य गुढीला गुळ खोबऱ्याचा किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसाद कडुलिंबाचे महत्त्व. पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पाणी, गूळ, जिरे, ओवा, मीठ एकत्र करून त्याचे सेवन करावे. त्याचबरोबर घोलाना म्हणतात त्याला.
आणि ह्या घोलानाचा प्रसाद आपण करायचा आहे. कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे मोहर हा आपण त्यामध्ये टाकून गूळ, जिरे, ओवा, मीठ एकत्र करून त्याचा हा घोलाना हा प्रसाद आपण करायचा आहे. आणि घोलानाचा प्रसाद आपण दाखवायचा आणि नारळ गुढी पुढं फोडायचा. अशा प्रकारे आपण गुढीचे पूजन करून आपल्या घराच्या उंबऱ्यामध्ये किंवा खिडकीच्या आसपास तुम्हाला जिथं जागा शुभ असेल, चांगली असेल, स्वच्छ करून घ्या. तिथं रांगोळी काढा. रांगोळी काढून मग तिथं आपण गुढी उभी करायचे. तर अशा प्रकारे गुढी उभी करून आपण नववर्षाची सुरुवात मोठ्या थाटाने करा. गुढीबरोबरच जर गुढीला तुम्ही साडी घातलेली असेल तर आपला धर्मध्वज जो भगव्या कलरचा धर्मध्वज आहे तो ध्वज आपण उभा करायचा आहे आणि त्यावर ओम हे अक्षर लिहिलेलं असावं. अशा प्रकारचा आपल्या धर्माचा ध्वज आहे तो सुद्धा आपण गुढीबरोबर उभा करायचा आहे. आणि आपल्या हिंदू धर्माच्या ह्या पवित्र सणाची नववर्षाची सुरुवात मोठ्या थाटानं करून आपण मोठ्या थाटानं करायची आहे. आणि आपल्या नववर्षाची सुरुवात करून आपल्या या सर्व बांधवांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.